वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनशतृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता बहु पुण्य होते नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वराते ज्ञानेश्वर माऊली. सुरुवात करू ताई? हो ताई, सुरुवात करू का? हो 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 आवाज हो येतोय? हो येतोय, छान येतोय आवाज, छान येतोय. करा सुरुवात तुम्ही. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयांचे अहंपण विश्रामे आत्मरूपी ते आपोआप देखोनी देखी मिया आत्मेनी सदा सुखी येथे मी वाचोनी अवलोकी आन हेतू असे अगा सूर्योदया झालिया सूर्ये सूर्याची पहावा धनंजया तेवी माते म्या जाणावया मीच हेतू ना शरीरा परते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडोनी ठेली तथापि हे जाणण्याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा संतांच्या संगतीत राहिले असता आणि त्याच संताला गुरुबुद्धीने शरण जाऊन त्या गुरुच्या चरणांची वैराग्यपूर्वक सेवा केली असता आणि योग म्हणजे मी ब्रह्म आहे असे वृत्तीरूप ध्यान आणि ज्ञान म्हणजे महावाक्य प्रमाणजन्य अखंडाकार वृत्तीरूप ज्ञान या जोड साधनात प्रवेश केला असता त्याच पुण्यकर्माच्या योगाने आत्मविषयक निशेष नाहीसे होऊन ज्यांचा शुद्ध अहंकार आत्मस्वरूपात म्हणजेच ब्रह्मस्वरूपात लय पावतो ते आपोआपच मला ओळखतात आणि माझ्या आत्मतत्वाच्या ओळखीने सुखी होतात. अशी ज्यांची सुखसंपन्न स्थिती होण्याला माझ्या खेरीज दुसरा कोणता हेतू असणार? अरे अर्जुना, सूर्योदय झाल्या असता सूर्याने सूर्याला पाहावे त्याप्रमाणे माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे. ना शरीरा परते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयाची अहंता बुडोनी ठेली. देहाच्या सेवेत अति गुरफटलेल्या अज्ञानी लोकांच्या सहवासात राहून त्यांची सेवा केली असता आणि प्रपंचाचेच महत्व ऐकले असता ज्यांची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून राहिली म्हणजे देहबुद्धी दृढ झाली ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्ममार्गी दुःखाच्या सेलभागी विभागी होती. परी हेही होणे अर्जुना मज चिस्तव तया अज्ञाना जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय पै आभ्रे दिवसू हरपला तोही दिवसची जाणवाला देवी मी नेणोनी विषयो देखिला मजची स्तव भूती एवं निद्रा का जागणिया प्रबोधूची हेतू धनंजया देवी ज्ञाना अज्ञाना जीवाचिया मीच मूळ. ते विषयासक्त लोक परलोकातील संसार आणि इहलोकातील संसार यांच्या प्राप्तीकरिता सकाम कर्म मार्गाने धावत असता तू दुःखाच्या शेलक्या विभागाचे
दुःखाच्या शेलक्या विभागाचे वाटेकरी होतात. परंतु ज्याप्रमाणे जागेपणी पाहिलेलेच झोपेतील स्वप्नाला कारणीभूत होते, त्याप्रमाणे अर्जुना, याप्रमाणे त्यांच्या अज्ञानजनित भ्रमालाही मीच आधार आहे. आकाशात ढग आले असता सूर्य झाकला जातो, ते देखील सूर्याच्या सामान्य प्रकाशाने जाणले जाते. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचा लोप होऊन प्राणी मात्रांना विषयाचे जे ज्ञान होते, तेही माझ्या स्वरूपाच्या योगानेच होते. एकंदरीत अर्जुना, निद्रेला किंवा जागृतीला जसा जागेपणा हाच हेतू आहे, तसा या जीवांच्या ज्ञानाचा आणि ज्ञानाला मीच मूळ कारण आहे. जैसे सर्पत्वाका दोरा, दोरूची मूळ धनुर्धरा, तैसाची ज्ञाना अज्ञानाची संसारा वियांची होतू. म्हणून जैसा असे तैसया, माते नेणोनी धनंजया, वेदू जाणो गेला तवतया, जालिया शाखा. तरी तिन्ही शाखा वेदी मीच जाणीजे त्रिशुद्धी, जैसा पूर्वापरा नदी समुद्रची ती. आणि सिद्धांतापासी श्रुती हरपली शब्देसी, जैशिया सगंधा आकाशाशी वात लहरी. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या अज्ञानाला किंवा दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसा दोरच आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाला व्यवहार माझ्याकडून सिद्ध होतो. हे अर्जुना, वेद मला ओळखण्यासाठी जेव्हा पुढे सरसावला, तेव्हा मी जसा आहे तसा मला न जाणवल्याने त्याच्या विविध शाखा यजु, शाम, अथर्व, ऋग्वेद झाल्या. त्या 4 वेद शाखांशी मीच जाणला जातो. तरी तीही शाखा वेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी, जैसा पूर्वपरा नदी समुद्रची ठी. आणि महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देसी, जैसिया सगंधा आकाशाशी वात लहरी. तैसे समस्त ही श्रुतीजात, ठाके लाजिले ऐसे निवांत, ते मीची करी यथावत प्रकटोनिया. पाठी श्रुती सहित अशेष, जग हरपे जेथ निशेष, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची. जैसे निदेलिया जाणीजे, तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे, परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची. तैसे आपले अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीन, तया बोधा कारण जाणता मीची. त्या 4 वेद शाखांनी मीच जाणला जातो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्याप्रमाणे पूर्व पश्चिम वाहिनी नद्यांना एक समुद्र संगमाचे स्थान आहे, त्याप्रमाणे कर्म उपासना हे वेदांचे लघु सिद्धांत आहेत आणि एक अद्वितीय ब्रह्म हा महासिद्धांत आहे. म्हणून या महासिद्धांताजवळ वेद आपल्या शब्दांसह बोलून जातात. जसे गंधासहित वाऱ्याच्या लहरी आकाशात जिरून जातात, त्याप्रमाणे वेद ओशाळल्यासारखे निवांत राहतात. ते मीच प्रगट करून यथावत करतो. गुरु कृपेने ब्रह्मज्ञान झाल्यावर अविद्येसह आणि वेदांसह संपूर्ण जगत ज्या ज्ञानात अत्यंत भावरूप होते, ते शुद्ध ज्ञान जाणणारा मीच आहे. ज्याप्रमाणे निजलेल्या व्यक्तीला जागे केले जाते, तेव्हाच स्वप्नातील द्वैत नाहीसे होते, त्याप्रमाणे आपले एकत्वही अनुभवाला येते. त्याप्रमाणे मी आपले अद्वैत स्वरूप द्वैता वाचून जाणतो. त्या अद्वैत ज्ञानाला कारण मीच आहे. मीच जाणता सर्व साक्षी आहे. मग आगी लागिया कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही विरा जयापरी. तेवी समूळ विद्या अविद्या खाये, तेवी समूळ अविद्या खाये, ते ज्ञानही जै बुडोनी जाय, तरी नाही
तरी नाही किरण हे आणि न साहे असणे ही. पै विश्व घेऊन गेला, पै विश्व घेऊन गेला मागेसी, तया चोरा ते कवणके गिवसी. जे कोणी एकी दशादशी, शुद्ध ते मी. अरे अर्जुना, कापूर पेटविला असतात, त्यास काजळी उरत नाही किंवा अग्निही उरत नाही. सर्व अज्ञानाचा नाहीसे करणारे जे वृत्ती ज्ञान जेव्हा लय पावते तेव्हा नाही असे पण म्हणता येत नाही, आणि आहे असेही म्हणणे ज्या स्थितीमध्ये मुळीच सहन होत नाही. अरे, जो चोर आपल्या मागासगट सर्व विश्व चोरून घेऊन गेला, त्याचा पत्ता कसा लागावा? अशी ही एक अत्यंत शुद्ध अवस्था आहे. ते माझे शुद्ध स्वरूप आहे. येथे चोरांचे रूपक केले आहे. ऐसी जडा जड व्याप्ती, रूप करिता कैवल्यपती. ही केली निरूपहिती, आपुल्या रूपी. तो अवघाची बोधू सहसा, अर्जुनी उमटला कैसा. व्योमाची चंद्रोदय जैसा, क्षीरार्णवी. अहो श्रोते हो, तो संपूर्ण बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा प्रतिबिंबित झाला? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे मोक्षाचे स्वामी श्री कृष्णाने आपल्या व्यापकतेचे स्वरूप विशद करीत असता त्या व्याख्यानाचा उपसंहार केला. अहो श्रोते हो, तो संपूर्ण बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदमच कसा प्रतिबिंबित झाला असे म्हणाल तर, जसे आकाशातील चंद्रोदय क्षीर समुद्रामध्ये प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे. का प्रतिभिंती चोखटे, समोर येईल चित्र उमटे. तैसा अर्जुने आणि वैकुंठे, नांद तसे बोधू. तरी बाप वस्तू स्वभाव, खावे तव तव गोडिया थाओ. म्हणून अनुभवाची आराओ. अर्जुन म्हणे, जी व्यापकपणा बोलता निरूपाधिक जे आता, स्वरूप प्रसंगता बोलिलो देखो. ते एक वेळ अव्यंगपणे की जो कामज कारणे, तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. अथवा विरुद्ध बाजूला असलेल्या आरशासारख्या स्वच्छ भिंतीवर समोरच्या भिंतीवरील चित्र जसे प्रतिबिंबित होते, त्याप्रमाणे अर्जुना भगवंतामध्ये एकच बोध वास करीत होता. काय गंमत आहे पहा. ब्रह्मज्ञान जसे जसे प्राप्त होते तस तशी अधिकाधिक त्याविषयी गोडी वाढत जाते. तर असे हे नैसर्गिक अगाध वस्तू सामर्थ्य आहे. पुन्हा पुन्हा गोडी निर्माण करणे हे त्या चांगल्या वस्तूचे नैसर्गिक सामर्थ्य आहे. म्हणून ब्रह्मवस्तूचा अनुभव होणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असा अर्जुन म्हणतो, महाराज, आपले आपण व्यापकत्व वर्णन करीत असताना प्रसंगानुसार जे शेवटी निरुपाधिक स्वरूप सांगितले, ते एक वेळ अव्यंगवाणे की जो कामज कारणे, तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. पै अर्जुना, आम्हाही वाडे कोडे, अखंड बोलू आवडे. परी काय की जे न जोडे, पुसते ऐसे. अजी मनोरथांसी फळ, जोडीलासी तू केवळ. जे तोंड भरून निखळ, आलासी पुसो. महाराज, आपले आपण व्यापकत्व वर्णन करीत असताना प्रसंगानुसार जे शेवटी निरुपाधिक स्वरूप सांगितले तेच, परंतु तुमचे परिपूर्ण स्वरूप माझ्यासाठी आणखी एक वेळ सांगावे अशी इच्छा आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, फार चांगले विचारलेस. खरे सांगू का? अरे अर्जुना, आम्हास देखील मोठ्या कौतुकाने या आत्मस्वरूपासंबंधी नेहमी चर्चा करावीशी वाटते. तथापि काय करावे असे विचारणारा कोणी भेटत नाही. आज माझ्या इच्छेचे फळ म्हणून तू भेटलास, कारण
तूच शुद्ध निरुपाधिक स्वरूपासंबंधी मोठ्या ममतेने तोंड भरून विचारण्यासाठी तू पुढे आलास. आजी मनोरथांसी फळ जोडीलासी तू केवळ, जे तोंड भरोनी निखळ आलासी पुसतो. माझ्या इच्छेचे फळ म्हणून तू भेटलास, कारण तू शुद्ध निरुपाधिक स्वरूपासंबंधी मोठ्या ममतेने तोंड भरून विचारण्यासाठी पुढे आलास. जे अद्वैताहिवरी भोगीजे, ते अनुभवेचे तू विरजे, पुसोनी मज माझे देताची सुख. जैसा आरसा आलिया जवळा, दिसे आपण पे आपला डोळा, तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. तुवा नेणोनी पुसावे, मग आम्ही परिसऊ बैसावे, तोगा हा पाडू नवे, सोय रे येया. अद्वैत प्राप्तीनंतर ब्रह्मानंद सरोवरासह गमनाचा अनुभव प्राप्त होतो. त्याही पेक्षा आनंददायक असे जे माझे सुख, ते माझे मलाच प्राप्त करून देण्यास हे तुझे विचारणे कारणीभूत झाले. जसे आरसा आपल्या चेहऱ्यापुढे ठेवला असता आपल्या दृष्टीसमोर आपले रूप सौंदर्य आपणास दिसते, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप विषयक संवाद करण्यामध्ये श्रेष्ठ असा तू मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या स्वरूपतेचा भोग मलाच मिळत आहे. ऐसे म्हणून अलिंगले कृपा दृष्टी अवलोकिले, मग देव काय बोलिले अर्जुनेसी. असे बोलून देवाने अर्जुनाला प्रेमालिंगन दिले आणि त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिल्यावर भगवान काय म्हणाले ते ऐका. पै दोही बोटी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे, एवम आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते, सांगते पुसते तेथे दोन्ही ओठांनी एक बोलणे असते, दोन्ही पायांनी एक चालणे असते, त्याप्रमाणे तुझे विचारणे आणि माझे सांगणे एका स्वरूपाचेच आहे. याप्रमाणे भगवंत म्हणतात, अर्जुना आम्ही आणि तू एक स्वरूप आहेत असे मान. या ठिकाणी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू आहेस, तथापि तत्वता आपण एकच आहोत. एवम आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक, ऐसे बोलत देवो भुलला मोहे, अर्जुना ते अलंगुनी ठाय, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे, झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे, आधीच आम्हा यया काही नर नारायणासी भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. अशा तऱ्हेने प्रेमाने भुलून जाऊन भगवंत अर्जुनास मिठी मारून राहिले, मग गोंधळले आणि म्हणाले की हे ऐक्य प्रेम येथे उपयोगाचे नाही. जसे उसाच्या रसाची ढेप करावयाची असली तर ती बिघडू नये म्हणून निकृष्ट अशा क्षाराचे चुना मिश्रण तयार करावे लागते. जर द्वैत राखले नाही असलेल्या संवाद सुखाच्या रसाळपणात बिघाड होईल. अर्जुना, तू नर आणि मी भगवंत नारायण असल्याने आम्हा उभयतांमध्ये भेद नाही, परंतु आता मात्र माझा ऐक्य प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरून जाओ. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा, पैगा तो तुवा कैसा प्रश्न केला. जो अर्जुन श्रीकृष्णी विरक्त होता तो परतोनिया मागुता, प्रश्नावळींची कथा ऐकू आता. येथ सद्गदे बोले अर्जुने जी म्हणितले,
निरुपाधिक आपुले रूप सांगा. हा विचार मनात घेऊन भगवान श्रीकृष्ण एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठ अर्जुना, तू प्रश्न कोणत्या विषयासंबंधी विचारलास ते पुन्हा एकदा सांगतो. जो अर्जुन देहबुद्धी विसरून श्रीकृष्ण स्वरूपात एकरूप होत होता तो एकदम सावध झाला आणि प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी पुन्हा देहबुद्धीवर आला. यावर अर्जुनाचा कंठ दाटून आला आणि गहिवरून म्हणाला, महाराज, आपले निरुपाधिक स्वरूप सांगावे अशी इच्छा मी यापूर्वीच केली आहे. तो परतोनिया मागुता प्रश्नावळीची कथा ऐकू आला. तेथ तेथ सद्गदे बोले, अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांगा. अर्जुनाचा कंठ दाटून आला आणि गहिवरून म्हणाला, महाराज, आपले निरुपाधिक स्वरूप सांगावे अशी इच्छा मी यापूर्वीच केली आहे. यया बोला तो शांगी, तेची सांगावयाला की, उपाधी दोही भागी निरूपित असे कुसलिया निरूपासहित. उपाधी का सांगे येथ, ते केव्हाही प्रस्तुत गमे जरी. हे ऐकून शारंग नावाचे धनुष्य धारण करणाऱ्या महान श्रीकृष्णांनी तेच निरुपाधिक स्वरूप सांगण्यासाठी सुरुवात केली. आता कोणी असे विचारील की उपाधी राहील वस्तू संबंधी प्रश्न असता भगवंतांनी या ठिकाणी उपाधीचा उहापोह कशाला बरे केला. तरी ताकाचे अंश फेडणे, याचे नाव लोणी काढणे, चोखोनिया शुद्धी तोडणे, कीडची जेवी बाभुळीची सारावी हाते, परी पाणी तव असे आईते, अभ्रची जावे गमनते, सिद्धची की वरील कोंडियाचा गुंडाळा, झाडून केलिया वेगळा, कणू घेता विरंगोळा असे काही. एक मिनिट. याला उत्तर असे की जसे देहाचे मंथन करून त्यातून ताक वेगळे करणे म्हणजेच लोणी काढणे होय, किंवा सोने निर्मळ करण्यासाठी हिणकस भाग जाळणे म्हणजे सोने शुद्ध करणे होय. आपल्या हाताने बाबुळीच लोटावी लागते, पण निर्माण करावे लागत नाही, कारण ते सहजच तेथे असते. अथवा आकाशातील ढगच गेले की आकाश निर्मळच स्वच्छ असते. वरील कोंडियाचा गुंडाळा, झाडून केलिया वेगळा, कणू घेता विरंगोळा असे काही. धान्यातील कोंड्याचे टरफल काढून टाकल्यावर स्वच्छ धान्य घेण्यास काही अवकाश लागतो काय, त्याप्रमाणे जेथे विचारांच्या द्वारे उपाधियुक्त वस्तूतील उपाधीचा शेवट होतो तेच निरुपाधिक होय, हे कोणी सांगितलेच पाहिजे असे नाही. तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारिता, ते कोणाचेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूपकरी, बोल निमाले पणे विवरी, अचचारते पै सांगणे या जोगे नव्हे, तेनेची सांगणे असे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे, बोलीजे आदी. पाडव्याची चंद्ररेखा, निरुती दावावया शाखा, दाविते तेजी औपधिका, बोली इया. लहान नववधूस विविध पुरुषांची नावे घेऊन हा तुझा नवरा काय असे विचारले असता नाही म्हणत ज्या नावांच्या उच्चाराबरोबर लाजेने मौन धरते
त्या मौनातच ती आपला नवरा कोण हे दाखवते. जी वस्तू सांगण्यासारखी असते त्या वस्तू संबंधी सांगणे अशा स्वरूपाची असते. सोपाधिकाच्या द्वारातच निरुपाधिक सांगावे लागते. म्हणून लक्ष्मीनाथ श्रीकृष्णाला प्रथम आणि उपहितांचे स्वरूप सांगावे लागत आहे. शुद्ध प्रतिमेच्या चंद्राची कोर खात्रीने दाखवण्यासाठी तशी झाडाची फांदी दाखवावी लागते. त्याप्रमाणे निरुपाधिक सांगण्यासाठी ते उपाधी संबंधी बोलणे आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे वसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड ते जे पापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवा ओजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. खणखणीत आवाज छान होतं सगळं. आवड आहे वाचायची मला. हा. आणि माझे सासरे ही ज्ञानेश्वरी रोज वाचत होते. अरे वा. त्यांना मी रोज विचारायची, बाबा ज्ञानेश्वरी तुम्ही वाचता आणि तुम्हाला कसं वाटतं? अगं ज्ञानेश्वरी इतकी सोपी आहे का? ज्ञानेश्वरी खूप अवघड आहे. कितीही वाचलं तरी समाधान होत नाही. आणि मला आत्ताशी सुईच्या टोकावर बसेल एवढी ज्ञानेश्वरी कळायला लागली. वर्षानुवर्ष वाचत होते ते. आणि तेव्हापासून मी मनात घेतलं होतं की आपण ज्ञानेश्वरी वाचायची. आणि ते आता तुमच्यामुळे माझं पूर्ण झालं. योग चांगला आहे ताई. आम्हाला उलट तुमच्यामुळे शिकायला भेटायला. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा संतांच्या संगतीत राहिले असता त्या संताला गुरुबुद्धीने आपण शरण जाऊन त्या गुरुच्या चरणांची वैराग्यपूर्वक सेवा केली असता योग म्हणजे मी ब्रह्म आहे असे वृत्तीरूप ध्यान आणि ज्ञान म्हणजेच महावाक्य प्रमाणजन्य अखंडाकार वृत्तीरूप ज्ञान या जोड साधनात प्रवेश केला असता या पुण्यकर्माच्या योगाने आत्मविषयक अज्ञान निशेष होऊन ज्याचा शुद्ध अहंकार आत्मस्वरूपात म्हणजे ब्रह्मरूपात लय पावतो तो आपोआपच आपल्याला ओळखतात आणि आत्मतत्वाच्या ओळखीने सुखी होतात. स्वतः श्रीकृष्णांनी आपल्याला किती हे करून घेतले आहे की मी सर्व दूर मीच आहे. अर्जुन हाच सर्व पांडव असून सुद्धा फक्त अर्जुनानेच मला कसं समजून घेतलं आहे हे प्रत्येक ओवीत त्यांच्या शब्दातून आपल्याला दिसून येते. अरे अर्जुना, सूर्योदय झाला असता सूर्याने सूर्याला पाहावे म्हणजे मीच माझं कौतुक करायचं, मीच माझं सगळं सांगायचं असं वाटतं तुझ्याशी बोलताना. देहाच्या सेवेत अति गुरफटलेल्या अज्ञानी लोकांच्या सहवासात राहून त्यांची सेवा केली असता प्रपंचाचेच महत्व ऐकले असता ज्यांची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून राहिली म्हणजेच देहबुद्धी दृढ झाली म्हणजे आत्मतत्वातच विलीन होऊन
माणूस जसा फक्त मी म्हणजे मी माझं असं जे करत राहतो ते पहा. विषयासक्त लोक परलोकातील संसार इहलोकातील संसार प्राप्ती करता सकाम कर्म मार्गाने धावत असता दुःखाच्या शेवग्या विभागाचे वाटेकरी होतात. परंतु ज्याप्रमाणे जागेपणी पाहिलेले झोपेतील स्वप्नाला कारणीभूत होते, त्याप्रमाणेच अर्जुना त्यांच्या अज्ञानजनित भ्रमालाही मीच आधार आहे. सर्व दूर मीच आहे. प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण हे सांगतात की सर्व दूर मीच आहे, प्रत्येक गोष्टीला कारणीभूत मीच आहे. आकाशात ढग जमा झाले असता सूर्य झाकला जातो, ते देखील सूर्याच्या सामान्य प्रकाशाने जाणले जाते. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचा लोप होऊन प्राणी मात्रांना विषयाचे जे ज्ञान होते तेही माझ्या स्वरूपाच्या योगाने होते. एकंदरीत अर्जुना, निद्रेला आणि जागृतीला जसा जागेपणा हाच हेतू आहे, तस या जीवांच्या ज्ञानाचा आणि ज्ञानाला मीच मूळ कारण आहे. सर्व दूर मीच आहे हे लक्षात ठेवा. एवढे श्रीकृष्णांचे सतत सांगणे आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या अज्ञानाचा किंवा दोराच्या यथार्थ ज्ञानातला मूळ कारण जसा दोरच आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाला व्यवहार माझ्याकडून सिद्ध होतो. हे अर्जुना, वेद मला ओळखण्यासाठी जेव्हा पुढे सरसावला, तेव्हा मी जसा आहे तसा मला न जाणवल्याने त्याच्या विविध शाखा यजुसाम अथर्व ऋग्वेद झाल्या. त्या 4 वेद शाखांनी मीच जाणला जातो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. याप्रमाणे पूर्व पश्चिम वाहिनी नद्यांना समुद्राचे स्थान आहे, त्याप्रमाणे कर्म उपासना हे वेदांचे लघु सिद्धांत आहेत आणि एक अद्वितीय ब्रह्म हा महासिद्धांत आहे. म्हणून या महासिद्धांताजवळ वेद आपल्या शब्दांसह बोलून जातात. जसे गंधासहित वाऱ्याच्या लहरी आकाशात विरून जातात, त्याप्रमाणे वेद ओशाळल्यासारखे निवांत राहतात. हे मीच प्रगट करून यथावत करतो. म्हणजे सर्व दूर मीच आहे, मीच करतो, माझच आहे, हे क्षणोक्षणी श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. सुंदर, छान ताई, सुंदर सांगितलं अगदी तुम्ही. सगळं काही मीच आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. खरंच आहे अगदी सर्व दूर मीच आहे. बरोबर आहे. वेदांचं जसा उदाहरण कापूर त्यांनी दिलं. पेटवला, हा हो, हा. कापूर पेटवल्या असता काजळी उरत नाही किंवा अग्नीही उरत नाही. सर्व अज्ञानातला नाहीसे करणारे वृत्ती ज्ञान जेव्हा लय पावते, तेव्हा नाही असे पण म्हणता येत नाही आणि आहे असेही म्हणता येत नाही. म्हणजे कापूर आपण जाळतो तेव्हा तो आपल्याला दिसतो जाळताना, परंतु त्याचं पूर्ण ज्वलन झाल्यानंतर तिथे काही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे मी आहे. अरे, जो चोर आपल्या मागासकट सर्व विश्व चोरून घेऊन गेला, त्याचा पत्ता कसा लागावा? अशी जी एक अत्यंत शुद्ध अवस्था आहे, ते माझे शुद्ध स्वरूप आहे. येथे चोरांचे रूपक केले आहे. मी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्णाने आपल्या व्यापकतेचे स्वरूप विशद करीत असता या व्याख्यानाचा उपसंहार केला. अहो श्रोते, तो संपूर्ण बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा प्रतिबिंबित झाला असे म्हणाल तर, जसे आकाशातील चंद्रोदय क्षीर समुद्रामध्ये प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे, अथवा विरुद्ध बाजूला असलेल्या आरशासारख्या स्वच्छ भिंतीवर समोरच्या भिंतीवरील चित्र जसे प्रतिबिंबित होते, त्याप्रमाणे अर्जुना भगवंतामध्ये एकच बोध वास करीत होता. काय गंमत आहे पा. ब्रह्मज्ञान जसे प्राप्त होते तशी अधिकाधिक त्याविषयी गोडी वाढत जाते. असे हे नैसर्गिक अगाध वस्तू सामर्थ्य आहे. किती स्वतःला श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे. अर्जुनाशिवाय दुसरं काहीही त्यांना दिसत नाही.
महाराज आपले म्हणणे व्यापकत्व वर्णन करीत असताना प्रसंगानुसार जे शेवटी निरुपाधिक स्वरूप सांगितले ते, परंतु आमचे परिपूर्ण स्वरूप माझ्यासाठी आणखी एक वेळ सांगावे. आणि श्रीकृष्णांनी कितीही अर्जुनाला सांगितलं तरी अर्जुनाचं कधीही समाधान होत नाही. पुढे आणखी काय, पुढे आणखी काय, हे सतत विचारण्याची ओढ त्यांना लागलेली असते. या आत्मस्वरूपासंबंधी नेहमी चर्चा करावीशी वाटते. तथापि काय करावे असे विचारणारं कोणी भेटत नाही. म्हणजे कुणीतरी आपल्याला विचारावं असं श्रीकृष्णाला सुद्धा वाटत असतं. आज माझ्या इच्छेचे फळ म्हणून तू भेटलास, कारण तू शुद्ध निरुपाधिक स्वरूपासंबंधी मोठ्या ममतेने तोंड भरून विचारण्यासाठी पुढे आलास. याच्यावरून इतकं सिद्ध होतं की अर्जुन हा श्रीकृष्णांचा सर्वात लाडका होता. अद्वैत प्राप्तीनंतर ब्रह्मानंद स्वरूपाचा अनुभव प्राप्त होतो. त्याही पेक्षा आनंददायक